ही जी चिमुकली मुलं आहे, आता बघा हा कृष्णा छोटा, याचा बापू पूर्ण पाठ झाला आहे की नाही. तर ही लहान लहान लेकरांकरता बापूंचं पूर्णपणे लक्ष आहे आमच्याकडे. तर पुन्हा आपल्याला ही संधी मिळते, आपलं भाग्य आहे. आमच्या या वारकरी मुलांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी खास नाशिक येथे असणाऱ्या मंजुताई राठी या अतिशय आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांची गीता पूर्ण पाठ आहे आणि त्या वेगवेगळ्या गुरुकुलामध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर बाहेर देशात सुद्धा जाऊन त्यांनी वेगवेगळ्या गुरुकुलांमध्ये मार्गदर्शन केलं आहे. मुलांचे वेगवेगळे व्यक्तिमत्व विकास त्या घडवत असतात आणि अशा एक मोठ्या मार्गदर्शिका आम्हाला लाभलेल्या आहेत. योगायोगाला असते आणि विशेषतः हनुमंत भक्त पण आहे. तर त्या हनुमंत भक्त असल्यामुळं आदरणीय गुरुवारी विठ्ठलाचे बाबांनी त्यांना विनंती केली की बाई, आपण असं असं देवस्थान आहे, त्या ठिकाणी आपल्याला दर्शनाला जायचं आहे. आणि त्या सुद्धा आल्यानंतर खूप भारावलेल्या आहेत, त्या भक्तीमध्ये विलीन झाल्या आहेत. आपण त्यांचेही दोन शब्द त्यांच्या मुखात ऐकूया. मी माताजींना विनंती करतो की आपण बोलावं. रामकृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद प्रकाश महाराज. जय हनुमान. सगळ्यात आधी सगळ्यांचे धन्यवाद. हा मोका जो आहे ना, हे अगदीच म्हणजे त्यांनी विनंती केली ते जाऊ द्या, पण मला जो आनंद मिळाला आहे ते काय मी शब्दात काय व्यक्त करू शकत नाही. आता मला इतका आनंद होतोय तुम्हाला काय सांगू की मी इथे येऊ शकले. आणि हनुमानजींना हे तिथे काय इथे काय सगळे एकच आहे. आणि कालच आपण बघत होतो, मागचे काही आठवडाभर सत्रात आपण बघत होतो की भगवान हे कुठे राहतात. तर भगवान कुठे राहतात? मंदिरमध्ये. आणि मंदिर म्हणजे काय? मन अंदर, है ना. तर आपल्या मनातच देव आहे. आणि हनुमानजी हे तसं बघितलं तर एक देवाचे जे स्वरूप आहे, 11वा रुद्र अवतार आहे भगवान शिवजींचे, हे सगळे मनातच आहे. आपण आपल्या मनात जे गोष्टी आपण उभारणार तसे आपण होणार. आता आपणच देव पण होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये देव व्हायचं असेल तर ते गुण आपल्याला पत्करायला लागतात. हनुमानजीचे काय गुण होते ते गुण आपण समजून घ्यायची गरज आहे. आपण जेव्हा भक्तिभावनी आपण आता मस्त सगळंच पाठ भजन आरती पूजा करतो, त्याचबरोबर हे आत्ता करून विसरून जाण्याचा क्षण नाही आहे. पण ही संधी अशी आहे की ज्याच्यात आपल्याला ते हनुमानजींच्या गुणांशी जोडतो आणि ते जे गुण आहेत त्यांचे हे आपल्या आतमध्ये आत्मसात करण्याची आपल्याला संधी देत असतं. त्यांच्यासाठी कोणतंच कार्य मोठं नव्हतं. सगळे किती क्षुल्लक गोष्टी होते त्यांच्यासाठी. पाताळ लोक म्हणणं आणणं काय किंवा सूर्याला फल समजून खाणं काय. पण हे सगळं असताना कधीही त्यांना अहंभाव आला का? नेहमी एकदम सेवकच्या स्वरूपात ते होते, है ना. आपण जेव्हा हे म्हणतो पण ना हनुमान चालीसा, तर ते सीताच्या समोर एकदम सूक्ष्म रूपात गेले. मग भीम रूपात त्यांनी लंका चालली. पण सीता मैयाच्या समोर बघा त्यांनी रूप कोणता घेतला? एकदम छोटा, की मी एकदम छोटा तुझा बाळ आहे मैया. हा, तर सगळ्या वेदाचा जो एक सार आपण काल परवा बघितला होता, आठवतंय का मुलांनो? सगळ्या वेदचा एक सार आहे, आठवतंय काय? अर्थ सांगितलं तरी चालेल, संस्कृतचं लाईन सांगायची गरज नाही. परोपकारार्थम इदम शरीरम, म्हणजे आपलं शरीर बनलेलं आहे दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी. असं सगळ्या वेदाचा सार आहे एका लाईनीत म्हणायचं असेल तर. आणि तेच जेव्हा आपण म्हणतो तो जो श्लोक आहे पूर्ण, परोपकारार्थ फलंती वृक्षः, परोपकारार्थ वहन्ति नद्यः, परोपकारार्थ गवन्ति गव्यः, परोपकारार्थम इदं शरीरम. झाड फल देतो आणि फल बनवतो, तो स्वतः खात नाही. आणि झाल्या फल जेव्हा येतात त्याला, तेव्हा असा अकडून उभा राहत नाही, हात नका लावू माझ्या फलाला, पैसे द्या आधी, असं म्हणतो का झाड? नाही ना. उलट काय होतो, नम्रपणे वाकून जातो, झुकतो आणि सांगतो या घ्या, फल घ्या.
असं आपलं शरीर बनलेलं आहे. आपलं जन्म पण अशासाठी झालं आहे की आपल्या शरीराचा उपयोग केला पाहिजे, अभिमान म्हणून नाही. हनुमानजींचे जे गुण होते, नम्रतेने सेवा करायचं. आणि जेव्हा जेव्हा हनुमानजींचं कौतुक केलं गेलं तेव्हा तेव्हा त्यांनी काय सांगितलं, हे तर सगळ्या माझ्या रामची कृपा आहे, माझं काहीच नाही. इतकं सगळं असून मी तुम्हाला हनुमानजीची गोष्ट म्हणायचं तर एक दिवस तर कमीच पडेल, आपल्याला सगळ्यांना वेळाभावी मी थांबवते. पण एकच फक्त वाक्य मी संपवते. 18वे अध्यायाचा 66 नंबरचा श्लोक भगवद्गीतेचा, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तर आपण सगळं धर्म वगैरे सगळं जाऊ द्यायचंय, देवाच्या शरणी जायचं आहे आणि त्याचे आशीर्वाद तो आपल्यावर कायम देत असतो. फक्त एवढंच आहे की आपण बाऊल जे आहे किंवा आपण घडा आहे, आपण असं आहे की आपण पालथ्या घडावर पाणी आहे. पालथा घडा आपण असणार तर काहीही आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. आशीर्वाद मिळवायचे असेल तर आपल्याला उघडा घडा व्हावा लागेल. पालथा घडा होऊन चालणार नाही, नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी होणार. आणि आजच्या या निमित्ताने आपण हनुमानजींचे जे गुण आहेत ते आपण आत्मसात केलं आणि आयुष्यात उतरवलं तर तो खरा हनुमान जयंती सार्थक होणार ते. आणि या संस्थेमध्ये मला यायला मिळालं, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. मी अजून परिचित नाही आहे सगळ्या लोकांशी, पहिल्यांदाच यायला मिळालं आहे, हे नशीब माझं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. प्रकाश महाराजांना धन्यवाद. सगळ्या मुलांना खूप खूप धन्यवाद. महाराजांना धन्यवाद. रामकृष्ण हरी.